नमस्कार मंडळी, आज महाराष्ट्र रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मम्मी, आज स्पेशलमध्ये काय आहे? कच्ची दाबेली। चला तर मग बनवूयात कच्ची दाबेली आणि ती घरची। अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पाहूयात। तर सगळ्यात आधी बटाटा उकडून घ्यायचा आहे। तर मी इथे 4 बटाटे घेतले। त्यानंतर बटाटा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। थोडा वेळ धुवून पाण्यात ठेवला तरी चालते। आता हा धुवून घेतलेला बटाटा याच्या मध्यभागी 2 फोडी करून घ्यायच्या आहे। म्हणजे काय होते, बटाटा पटकन शिजतो। आता हे फोडी करून घेतलेले बटाटे कुकरमध्ये घालून घ्यायचे। कच्ची दाबेलीसाठी बटाटा हा थोडा जास्त शिजलेला असतो। इनफॅक्ट मी सजेस्ट करेल थोडा जास्त शिजवा। थोडा नरम असेल ना तर त्याची स्टफिंग आहे ना छान बनते। आता यात थोडंसं पाणी घालायचं। आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घेऊ शकता। कच्ची दाबेली बनवण्यासाठी जो बटाटा आहे तो व्यवस्थित उकडून घेतला आहे। आता बटाटा काढून घेतला, त्यानंतर त्याची साल काढून घेऊयात। आता बटाटा हा मॅश करून घेऊयात। शक्यतो मी किसून घेते, कारण कच्ची दाबेली आहे। त्यात जे मिश्रण आहे ते सिल्की स्मूथ होते, मऊसर होते। चला आता कच्ची दाबेलीचा मसाला घरच्या घरी पण मस्त असा चटपटीत चवदार रुचकर कसा बनवायचा ते बघूयात। तर इथे 1 वाटी धने घेतले। धने आधी हलकेसे भाजून घेऊयात। त्यानंतर यामध्ये घालायची बडीशोप 1 चमचा, 1 चमचा जिरा आणि खडे मसाले। दालचिनीचा 1 तुकडा, खूप नाही घालायचा। खडे मसाले 4-5 लवंग आणि 4-5 काळी मिरी। खूप जास्त दालचिनी किंवा बाकी मसाल्याचा वापर करायचा नाही, तर काय होते ना त्याचा कडवटपणा हा मसाल्यात उतरतो। आता हे मसाले छान भाजून घ्यायचे आहे। चला तर मग हे भाजलेले खडे मसाले मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहे। आता याची पावडर बनवूयात। चला, याची पावडर तयार आहे। आता या पुढचे मसाले घालूयात। यात घालूयात 1 चमचा तिखट, अर्धा चमचा चाट मसाला आणि तितकंच काळं मीठ आणि हे पुन्हा सगळं एकजीव करून घेऊयात। चला तर हा मसाला छान प्रकारे तयार झालेला आहे। चला आता आंबट गोड चिंचाची चटणी कशी बनवायची ते बघूयात। तर इथं चिंच घेतली आहे। चिंच छान अशी निवडून झाली, त्यात पाणी घालायचं। 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून त्यामध्ये माती वगैरे असेल, कचरा असेल तो पूर्ण निघून जाईल। चला, इथे आता हे स्वच्छ धुतलेली चिंच कुकरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यानंतर गूळ घालायचा आहे आणि खजूर टाकायचं आणि आता यामध्ये पाणी घालायचं, झाकण लावायचं आणि 1 शिट्टी काढून घ्यायची। चला तर मग हे चिंच गुळाचं मिश्रण तयार झालं आहे। आता हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं। त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि छान फिरून घेऊयात। आता हे मिश्रण कढईत काढून घ्यायचं आहे। यामध्येच 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा जिरपूड, 1 चमचा काळं मीठ, चवीनुसार साधं मीठ। आता हे मिक्स करूयात। चला तर मग इथे चिंचाची चटणी छान शिजून तयार झालेली आहे। चला तर मग आता तिखट चटणी बनवूयात। तर मी इथे फुटाणे घेतले आहे, तुम्ही दालवा सुद्धा घेऊ शकता। यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूणच्या पाकळ्या, पाणी घालून छान फिरून घेऊयात। चटणी छान बनवून तयार झालेली आहे। चला आता सारण बनवूयात, पण याआधी 1 चमचाभर तेल तापूयात। आता इथे भाजून सोललेले शेंगदाणे आहेत। आता हे तेलामध्ये हलकेसे भाजून घ्यायचे। आता यात टाकायचं लाल तिखट आणि थोडंसं मीठ आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचे। आता हे काढून घेऊयात। आता शेंगदाणे काढून घेतले की जी कढई आहे त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि यामध्ये दाबेली मसाला घालूयात आणि हा मसाला तेलामध्ये परतून घेऊयात। चला, मसाला छान परतून झाला की यामध्ये पाणी घालूयात आणि यामध्ये चवीनुसार मीठ मिक्स करूयात। आता याला 1 उकळी काढून घेऊयात। आता जो बटाटा किसून आपण घेतला आहे यामध्ये घालूयात। 3 ते 4 मिनिटं छान परतून घेतला आहे। आता यात कोथिंबीर घालूयात। आता बटाट्याची भाजी मस्त अशी
स्ट्रीट स्टाईल स्प्रेड तयार करून घेऊयात आणि यात छान असा सगळा मसाला पसरून घेऊयात. आता इथे बघू शकता दाबेलीच्या सारणाला रंग असा छान आला आहे. आता यावर घालूयात शेंगदाणे, त्यानंतर डाळिंबाचे दाणे, छान अशी शेव टाकूयात आणि वरतून छान कोथिंबीर घालूयात. आता दाबेली बनवूयात. कच्ची दाबेली बनवण्यासाठी दाबेलीचा स्पेशल पाव येतो. आता हा मस्त असा पाव घेऊयात आणि याला मस्त असं पॉकेट तयार करायचं आहे. पूर्ण कट नाही करायचं, जसं वडापावला करतो तसं फक्त हे असं मधल्या बाजूने कट करायचं. आता याच्या एका बाजूला आंबट गोड चटणी लावून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला हिरवी चटणी लावायची. त्यानंतर सारण घालायचं या पॉकेटमध्ये बसणार तेवढं आणि यामध्ये छानपैकी स्टफिंग करायची आतपर्यंत. आणि आता हे भाजायचं. तर दाबेलीला बटर लावून घ्यायचं आणि तव्यावर बटर टाकून छान भाजून घ्यायचं. आणि मग शेवमध्ये घोळवायची आणि ही दाबेली आता तयार आहे. चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.